नमस्कार, कसे आहात सगळे? चला आता करणार आहे संध्याकाळच्या जेवणात मस्तपैकी पनीर. त्यासाठी बघू शकता पनीर चिरून घेतलेलं आहे छान असं स्क्वेअरमध्ये. कोथिंबीर चिरलेलं आहे. इथं शाही पनीर मसाला छानपैकी दुधात मिक्स करून ठेवलेला आहे, आता टाकायचं आहे. आणि इथं तेलात परतत आहे मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. जरा कोथिंबीर पण टाकली होती. छान कच्चापणा जाऊ दे तिथपर्यंत तळून घ्यायचं छान तेलामध्ये. आणि इकडे गरम पाणी टाकायचं. आणि इथं बघू शकता मसाले टाकायचे आपले. मला मसाले भरायचे आहेत, कारण का आता सगळं घासणार आहे ना. आता काढायचं सगळं, स्वच्छता दसऱ्याची. छान तेल सुटू द्यायचं. आता आपण मसाला टाकून घेऊया. शाही पनीर मसाला त्यात घेतोय. वास काही छान सुटला. आता आपण मसाले टाकूया. मसाले म्हणजे आवडीनुसार तिखट टाकायचं. पाण्याचं बंद करते, उकळे पाणी गरमच टाकायचं. थोडीशी हळद टाकते आणि तिखट आवडीनुसार. आणि कोथिंबीर थोडं. वा, कुठे गेली पक्कड? वाकडी व्हायला लागली ना. आता ही छान 2 मिनिट परतू द्या आणि मग टाकायचं आपलं पनीर तेलात. मसाले टाकले आणि आहे भरपूर सकाळचं शिल्लक. पोळ्या केलेल्या ना सकाळी. इथं आमटी पण आहे भरपूर शिल्लक. जरा भात लावणार आणि पोळ्या पण करणार आहे, पुरण काढून ठेवलंय. भरपूर आहे सकाळचं पण शिल्लक सगळं. तरी पण पनीर करायचं चाललेलं आहे. हे भाज्या आहेत, इकडं पण हे पण आहे शिल्लक. खूप केलेलं काय काय सकाळी आहे शिल्लक. तळण पण आहे, चकली पण आणली वाटतं. चला मसाला काय म्हणतोय आपला बघूया. वा, तेल सुटलं का नाही मस्त. थोडंसं पाणी टाकते. पनीर टाकल्यावर खाली लागायला नको म्हणून. वा, किती छान दिसते. छान झालेला आहे मसाला बघा, तळून मस्त. आपण पनीर टाकते आता. असंच कोथिंबीर पडते का तर का वरून टाकायची ना कोथिंबीर आपल्याला. आणि पनीर गरम आहे का, ते थंड आहे तोपर्यंत चिरून घ्यायचं. त्याचे छान असं होतं, कापलं जातं म्हणजे छान. मीठ टाकूयाचं आहे कसं. कुठं गेलं पनीर? वा, सगळ्याला मसाला लागला पाहिजे. मीठ पण टाकलं. असं मस्त करायचं. हा, छान दिसते. मी तर काय दूध आणि पोळीच खाणार आहे कोथिंबीर वरून.
बघू शकताय पनीर छानपैकी 5 मिनिट होऊ द्यायचं. झालं मस्त. काय लागेल विद्या बोलायची तेव्हा लगेच होतं. सकाळी मला बघू शकता कुठे गेलं तेल भाजलं जोरात. थोडक्यात वाचलं नाही तर ते बघ कसं झालंय. तेल भाजलं तळताना सगळं हातावर तेलच उरलं. चला असं मस्तपैकी आज आहे पनीर. आता राहिलेला करते पोळ्या मस्तपैकी आणि बसायचं जेवायला. चला अंधार पडलेला आहे बाहेर पण सगळं. चलो इसी बात पे धन्यवाद.